विजन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। गेवराईत रोटरी क्लब तर्फे ग्रीन क्लासरूम अंतर्गत 3 शाळेत वृक्षारोपण। माणूस वृक्ष व पशुपक्षी यांच्यात तुलना केल्यास सद्यस्थितीत माणूस हा पक्का स्वार्थी असल्याचे दिसून येते, तर पशुपक्षी आपल्या मालकाशी प्रामाणिकपणे राहतात। मात्र वृक्ष हे कुठल्याही जात, धर्म, पंथ व व्यक्ती असा भेदभाव न करत प्रत्येकाला सारखीच सावली देतात। अशा उदात्त हेतूने वृक्षांचे रोपण, जतन व संगोपन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ॲडव्होकेट भगवान घुंबार्डे यांनी केले। रोटरी क्लब ऑफ गेवराई आणि जिल्हा परिषद कन्या प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने जुलै 25 रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 ग्रीन क्लासरूम अंतर्गत गेवराई येथील कन्या शाळांमध्ये एक विद्यार्थी, एक वृक्ष आणि भविष्य अशी संकल्पना घेऊन वृक्षारोपण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी गेवराई नगर परिषदेच्या उपाध्यक्ष सौ रेवती घुंबार्डे यांचे प्रतिनिधी श्री भगवान घुंबार्डे, नगरसेवक प्रशांत राख, युवा नेते यशराज पंडित, मुख्याध्यापक विष्णू सोळुंके, रोटरी क्लबचे अध्यक्ष गणेश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्या प्रशालेत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे प्रांतपाल जयेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबविण्यात आला। वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करून मुख्याध्यापक सोळुंके यांनी सदर झाडांचे जतन व रक्षण केले जाईल अशी ग्वाही दिली। कार्यक्रमाचे संचालन पब्लिक इमेज डायरेक्टर प्राध्यापक राजेंद्र बरकसे व क्लब ॲडमिनिस्ट्रेशन चेअरमन राजेंद्र डेंगे यांनी केले। उपस्थित मान्यवरांचे स्वागत रोटरी क्लबचे प्रकल्प प्रमुख नागनाथ घसिंग, रामदास शिंदे, निखिल काला, प्राध्यापक रामप्रभू मुंडे, राधाकिसन लड्डा यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेवराईच्या वनरक्षक सोनाली वनवे यांनी विशेष सहकार्य केले। कार्यक्रमास कन्या शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 25 जुलै रोजी रोटरी क्लब गेवराई व महात्मा फुले विद्यालय गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम महात्मा फुले विद्यालय भगवान नगर येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी फुले विद्यालयाचे सचिव सुघोष मुंडे, रोटरी क्लब गेवराईचे अध्यक्ष गणेश कुलकर्णी हे उपस्थित होते। त्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितले। प्राध्यापक राजेंद्र बरकसे यांनी रोटरी क्लबचे कार्य समजावून सांगितले। यावेळी सुघोष मुंडे यांनी बोलताना झाडाचे महत्त्व व रोटरी क्लब करीत असलेले कार्य, अल्निनोचा प्रभाव, पाण्याच्या पातळीत वाढ यावर उत्तर म्हणजे वृक्षारोपण याबद्दल सर्वांना माहिती दिली। यावेळी उपस्थित नगरसेविका सौ राधिका सोपान मडके, प्राध्यापक रामप्रभू मुंडे, रामदास शिंदे, नागनाथ घसिंग, राधाकिसन लड्डा, निखिल काला हे उपस्थित होते। महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापिका संगीता शिंदे, इजद किशोर खेडकर, मोजम सय्यद, भरत नागरे, क्षीरसागर, अमोल ढाकणे, बारगजे, जावळे, श्रीमती ढाकणे स्थित होते। उमापूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथे डिजिटल ग्रीन क्लासरूम अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी गट शिक्षण अधिकारी भीमाशंकर नांदुरकर, केंद्र प्रमुख संदीप नरुटे, विठ्ठलराव शेमे, या शाळेचे मुख्याध्यापक मनोज कुमार ठाकूर, रोटरी क्लब ऑफ गेवराईचे सचिव धर्मराज करपे, संतोष भाले आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिन्ही शाळेत मिळून 150 वृक्षरोपांची लागवड करण्यात आली। सदर झाडे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक शाळेने घेतली आहे। रोटरीच्या विविध घडामोडीसाठी रोटरी विजन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।